तर या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः मुंबईच्या महापौर रितू तावडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। रितूजी, आपण पाहतोय की आधी घड्याळ, त्यानंतर बदल्यांचं प्रकरण, आता हे लाल दिव्याचं प्रकरण तुमच्या विरोधात सातत्यानं बोललं जातंय। तुम्हाला काय वाटतं, हे सगळं जाणून बुजून केलं जातंय का? एक लक्षात घ्या, सुरुवातीला लाल दिव्याच्या बाबतीत मी विश्लेषण करते। ज्यावेळी महापौर पदाची शपथ घेऊन पदग्रहण केलं त्यावेळी प्रशासनाकडनं केबिन, गाडी ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात। तर हे गाडी हा विषय जर आम्हाला दिला जातो तर त्याच्यावरती काय असणं काय नसणं ह्याचा सगळा विचार जो प्रशासनाचा असतो, त्याच्यावरचे नियम निकष जे काय आहेत ते सगळे पडताळून या ठिकाणी महापौरांना त्या गोष्टी द्यायला हव्यात। म्हणून मी सकाळी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना फोन करून सांगितलं की ह्या सगळ्या देत असताना त्यांनी म्हणाले की हो, हे आमच्याकडनं राहून गेलं असेल, हे आमच्याकडूनच तुम्हाला संपूर्ण नियम सांगून त्या पद्धतीने सगळं प्रोव्हाइड बाबतीत याच्यात महापौरांनी काय मागणी केली होती का, मी काय पत्र दिलं होतं का तुम्हाला, तर ते म्हणाले नाही, तुमचं पत्र नाहीये। मग मला याच्यात कशाला वेटीस धरलं जात आहे। त्यामुळे महापौरांची या ठिकाणी काही चूक नाही। प्रशासनाने देते वेळी तो दिवा काही दिला पाहिजे, तुमच्याकडनं येतं। महापौर म्हणून आम्ही फक्त काम करायला लागतो गाडीमध्ये, त्या त्या ठिकाणी मुंबईमध्ये जिथे जावं लागतं पोचावं लागतं म्हणून आम्हाला गाडी वापरावी लागते। हॉस्पिटल असू दे, काही ठिकाणी गाडीचा वापर त्यासाठी केला जातो। मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी गाडीचा वापर केला जातो। तर त्यामुळे आम्हाला प्रशासनाकडनं जी व्यवस्था मिळते त्याचा आम्ही वापर करतो। तर प्रशासनाने देते वेळी ह्याची सगळी चौकशी करायला पाहिजे की आपण काय द्यायला पाहिजे। एक दुसरं, विरोधकांनी हा विषय उचलून धरलाय कारण त्यांच्याकडे आता गाडी, घड्याळ, अजून ह्याच्या पुढे काय काय असेल त्याच्याशिवाय मुंबईकरांसाठी त्यांच्याकडे विषयच राहिले नाहीयेत। पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई ह्याच्यावरती बोलले असते तर मला अधिक आवडलं असतं। त्याच्यावरती चर्चा करतच नाहीये की पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई कशी व्हायला पाहिजे, पाणी स्टॅग्नंट राहणार की नाही, गाळ उचलला जातोय की नाही, 80% गाळ जो प्रशासनाकडून सांगितला जातो तो पूर्ण उचलला जातो की नाही, ह्यावर चर्चा केली असती तर मला अधिक आवडलं असतं। पण ते सोडून घड्याळ कुठलं घातलंय महापौरांनी, गाडी काय घेतलीये, ह्याच्यामध्येच त्यांना इंटरेस्ट राहिलाय। म्हणूनच त्यांना आता ह्यावेळी विरोधात ह्यासाठी बसावं लागतंय कारण मुंबईकरांसाठी त्यांनी काही कामच केलं नाहीये। आणि गेले 25 वर्षामध्ये मुंबईकरांना महापौर हा माहितीच नाहीये, कारण महापौर केबिन मध्येच बसला, महापौर कधी रस्त्यात उतरलाच नाही, मुंबईच्या लोकांमध्ये विसरलाच नाही, मुंबईकरांचे प्रॉब्लेम समजून घेतले। तर त्यामुळे परवाच्या स्टेटमेंटमध्ये किशोरीताई बोलल्यात की आता काय मुंबई महानगरपालिका म्हणजे काय मार्केट वाटायला लागले की काय, धक्के लागायला लागलेत। ताईंना पण मी आता तुमच्या माध्यमातून हेच सांगते, कारण तुमच्या वेळी कॉन्ट्रॅक्टर फिरत होते, आमच्या वेळी मुंबईकर महानगरपालिका हेड ऑफिसला येतात आहे त्यांचे सगळे विषय घेऊन आणि त्यांच्या सगळ्या तक्रारी त्या ठिकाणी निवारण होतात आहे। तर तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी महापौरांचं काही पत्र वगैरे नाहीये, प्रशासनाची ही चूक आहे। प्रशासनाने त्यांची चूक केलेली आहे, आम्ही तुम्हाला देते वेळी हे सगळं करायला नाही पाहिजे होतं, ती त्यांनी मान्य केली। आणि दुसरी गोष्ट राहिला विरोधकांचा विषय, विरोधकांकडे आता ह्याच्याशिवाय दुसरे विषयच राहिले नाहीये। रितूजी, जसं तुम्ही म्हणालात की ही प्रशासनाची चूक होती, ती प्रशासनानं मान्यही केली आहे, मात्र आता अशा पद्धतीनं पुढे चुका होऊ नये यासाठी काय उपाययोजना प्रशासनानं केल्या पाहिजे, त्या विरोधात तुम्ही कशा पद्धतीनं कारवाई करा? आयुक्तांना मी फोन सुद्धा केलाय आणि संबंधित कुलकर्णी कोण होते जे प्रमुख वाहन पुरवणारे जे प्रमुख अधिकारी आहे त्यांच्याशी मी बोलले, त्यांनीही सांगितलं की हो मॅडम आमच्याकडनं हे झालंय। तर मी सांगितलं तुम्ही जे ऍक्सेसरीज देतात सगळ्या गाड्यांना लावली जातात, तर तुम्हाला जर ह्याची धोरणं माहिती आहेत, ह्याचे नियम माहिती आहेत, तर तुम्ही का ते प्रोव्हाइड करता आणि का ते लावायला सांगता? मग त्यांनी सांगितलं की आमच्या खालती जे करतात ते आम्हाला माहित नाही। तिला ही उत्तरं चालणार नाही ना की मला माझ्या खालच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, त्याच्या खालती वाहन चालकांनी काय केलं, ही उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित नाही। जर जी गोष्ट नाहीच आहे तर नकाच करू ना। मी तर वारंवार सांगते की कशाला पाहिजे हे सगळ्या शो शायनिंग, हे लाईट वगैरे, मला तर हे काही माहित नाही। आणि मी आल्यापासून मी नॉनस्टॉप पब्लिक मध्येच आहे, तर लक्षही नाही, मी गाडीत बसल्यावरती पण कंटिन्यू लोकांचे आलेले मेसेजेस वाचते। त्यामुळे मी जिथे जाते ते डेस्टिनेशन कधी येते हे मला खरंच कळत नाही, कारण मी नॉनस्टॉप फोनवर आहे, नॉनस्टॉप कामामध्ये। त्यामुळे मी फक्त हा विचार करते की मला या ठिकाणी जाऊन तिथे त्या लोकांचं काम करायचं। तर आता हे मला कळाल्यानंतर मी आता सकाळी आयुक्तांना फोन करून सांगितलं संबंधित जे काय आहे त्याची प्रेस नोट तयार करून तुम्ही रिलीज करा।
रितुजी खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये प्रशासनाची चूक आहे, प्रशासनासोबत या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली आहे, कारवाई केली जाईल असं रितू तावडे यांनी म्हटलं.